छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे। लग्नावेळी सासरच्यांनी लपवली ती एक गोष्ट ज्यानं 8च महिन्यात जावयानं टोकाचा निर्णय घेतलाय। नेमकं काय घडलं? जावयानं टोकाचं पाऊल का उचललं? पुढे बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। कार्तिक नारायण लंबे असं मृत जावयाचं नाव आहे। कार्तिक लंबे यांचं लग्न 3 एप्रिल 2024 ला वैजापूर तालुक्यातील भादलीच्या रुचा साईनाथ सोनवणे सोबत झालं होतं। पण रुचा गतिमंद असल्याचं लंबे कुटुंबियांच्या लक्षात आलं। त्यानंतर रुचाला तिच्या माहेरी पाठवलं गेलं। 25 डिसेंबरला सकाळी 9 वाजता रुचाचे वडील, आई, मामा यांनी भोकर गावला आले आणि त्यांनी कार्तिक यांना धमकावलं आणि शिवीगाळ केली। तसेच मुलीला का नांदवत नाही अशी विचारणा केल्याची तक्रार लंबे कुटुंबानं पोलिसांकडे केली। लंबे आणि सोनवणे कुटुंबातला वाद पोलीस स्टेशनला गेल्यानंतर गावातल्या प्रतिष्ठित मंडळांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढली। रुचीवर मानसिक रुग्णालयात उपचार करण्याचं आश्वासन लंबे कुटुंबांनी दिलं। त्यानंतर हा वाद मिटला। त्यानंतर 28 डिसेंबरला रुचाच्या माहेरच्यांनी कार्तिकच्या काकांना फोन केला आणि मुलीला घेऊन का जात नाही अशी विचारणा केली। यानंतर आमच्या मुलीला नांदवत का नाही असा प्रश्न विचारत सासरच्या नातेवाईकांनी जावयाला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे घाबरलेल्या कार्तिकनं गळफास लावून घेतला असं कार्तिकच्या भावानं फिर्यादीमध्ये म्हटलंय। या प्रकरणामध्ये रुचाच्या माहेरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश केला जावा अशी मागणी लंबे कुटुंबियांकडून केली जाते। दिल्ली पोलिसांनी एका 35 वर्षीय महिलेला अटक केली आहे, जिचं कृत्य पाहून तुम्हाला धक्का बसेल। या महिलेचं कृत्य ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना जिम मध्ये जाण्यापासून थांबवाल। जिम मध्ये आलेल्या तरुण मुलावर या महिलेची जादू खूप प्रभावी ठरली। ही महिला मुलांना आपल्या जाळ्यात अडकवून लाखो रुपये कमवत होती। या महिलेचं कृत्य जेव्हा दिल्ली पोलिसांना कळलं तेव्हा त्यांना धक्काच बसला। तरुणांमध्ये पुरुषी उत्साह भरण्यासाठी ही महिला अशा गोष्टी करत असे, ज्यामुळे दिल्ली पोलीसही चक्रावून गेले। या महिलेची कहाणी ऐकल्यानंतर कोणताही पालक आपल्या मुलांना जिम मध्ये पाठवणं बंद करेल असं 26 डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी कोटला मुबारकपूर भागात छापा टाकला। दिल्ली पोलिसांनी 35 वर्षीय महिलेला अटक केली आहे। ही महिला कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय आणि परवान्याशिवाय जिम मध्ये बेकायदेशीरपणे मेफेड्रोनचे सायकोट्रॉपिक इंजेक्शन विकत होती। निधी नावाची ही महिला योग्य परवान्याशिवाय धैर्य आणि आक्रमकता वाढवण्यासाठी जिम मध्ये असणाऱ्या मुलांना मेफेंटामाइन इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करत होती। जिम मध्ये जाणाऱ्यावर महिलेची नजर होती। निधी ही तरुणांना प्रतिबंधित इंजेक्शन पुरवत होती असं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणतीही व्यक्ती हे इंजेक्शन विकू शकत नाही किंवा घरात ठेवू शकत नाही। दरम्यान निधीच्या घरावर छापा टाकण्यात आला।